आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय. कोण? बसा. मी पाणी आणते. हा बाई, मी आणते. कशी आहे तब्येत? बाई, गोळी कशी लागली ती? बरी आहे आता, ठीक आहे. काही असं काळजी करण्यासारखं नाही. साधना ताई कशा आहेत? त्याही बऱ्या आहेत. तुम्ही दोघी अशा परक्यासारख्या का वागतात? नाही, मी समजू शकतो. मी आणि सुंदरीने लग्न करण्याचा निर्णय घेतलाय म्हणून तुम्ही जरा ऑकवर्ड आहात का? तसं काही नाही धनंजय, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. नाही 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 नाही, म्हणजे खरंच सांगतो, काही गैरसमज झालेला नाही. मी सांगितलं ना, मी समजू शकतो. हा म्हणजे हे लग्न जर वर्कआउट नाही झालं किंवा आमचं लग्न जर नाही झालं, वाईट तर नक्कीच वाटेल. पण मी एवढं नक्की सांगेन की या लग्नाच्या विषयापर्यंत आम्ही इतक्या इझिली नाही पोहोचलो. आपल्या घरच्यांचा, आरोहचा, सावीचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतलाय. आणि मी हे खरंच लपवू शकत नाही की माझं सुंदरीवरती खूप प्रेम आहे. आणि हे प्रेम काही असं कॉलेज मधलं किंवा 18 वर्षाच्या मुलाचं नाहीये. मी दोघं मॅच्युअर्ड. आमचा संसार होता. मी माझी मैथिली गमावली तर नक्कीच प्रेमाची किंमत मला माहितीच असेल. पण हरकत नाही, तुम्हाला जर वाटत असेल की या प्रेमाचं रूपांतर लग्नात होऊ नये, ठीक आहे, कारण माझा तुमच्यावरती विश्वास आहे. तुम्ही हा निर्णय नक्कीच काहीतरी विचार करून घेतला असेल. ठीक आहे, यापुढे लग्नाचा विषय बंद. धनंजय नाही, हे बघा, तुम्ही प्लीज असं वाईट वाटून घेऊ नका. मला वाटलं होतं या लग्नामुळे 2 कुटुंब एकत्र येतील, 2 मुलं एकत्र येतील, पण नाही, असं काहीच घडलं नाही. सवय मला आता सवय झाली आहे. जी व्यक्ती मला मनापासून आवडते ना, तिच्यावर मी खूप प्रेम करतो, ती माझ्यापासून दूर जाते. पण मला ना एक गोष्ट विचारायची. आजी, मला सांगा, मी इतका वाईट आहे का की तुम्ही अचानक माझ्याशी बोलायचं बंद केलं? मी रोज यायचो ना तुमच्या घरी, तेव्हा तुम्ही कसे वागायचे, कसे माझ्याशी आपुलकीने बोलायचे, ते काय राहिलंच नाही. पण मला सांगा, नेमकं असं काय घडलं की तुम्ही मला इतकं लांब केलं? नाही रे लेकरा, खरंच लई चांगला मुलगा आहे. तुझ्याबद्दल आमच्या मनात कसली बी शंका नाही. पण काय? पण पत्रिकात असं लिहिलंय की तुमचं दोघांचं लगीन झालं तर तुमच्यावर संकट येतील, तुमच्या जीवावर बेतल, म्हणून हे सगळं करायला लागले. म्हणून तुम्ही घाबरलात? ठीक आहे, पण मला एक सांगा, तुमच्या मनात नव्हतं का की आमचं लग्न व्हावं म्हणून? हे बघा, तुम्हाला आणि सुंदरीला माझ्याहून चांगला मुलगा मिळेल,
त्यांची पत्रिकाही जुळेल, पण तुम्हाला खात्री आहे का की त्यांचं लग्न यशस्वी होईल म्हणून? हे बघा, मी हे सगळं तुमच्याशी बोलतोय ह्यासाठी नाही की तुमची मनं बदलावी, आणि मला अपेक्षाही नाहीये की तुमची मनं बदलावी म्हणून. पण मला वाटलं होतं या लग्नामुळे दोन कुटुंब एकत्र येतील, माझ्या आयुष्यात नव्याने प्रेम येईल, आरोहला आईची माया मिळेल. पण मी समजतो कदाचित हे माझ्या आणि आरोहच्या नशिबातच नाही. नका हो धनंजय, असं काही बोलू. तुमच्या ह्या शब्दांनी माझ्या काळजाला घर पडतात हो. पण मी काय आणि कसं सांगू माझे मलाच कळत नाहीये. आई, काय चुकीचं बोलतात ग धनंजय? तुम्हाला असं वाटतं ना आमची इच्छा होऊ नये? ठीक आहे, मला ते मान्य आहे. पण त्याआधी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. जेव्हा आम्हाला एकमेकांबद्दल काहीच वाटत नव्हतं, तेव्हा आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न का केला? का केली धडपड? आणि त्यावेळी बघितली होती तुम्ही पत्रिका. तुला जेव्हा धनंजय जावई म्हणून आवडले होते त्यावेळी बघितली होतीस तू पत्रिका आई? पण आता एवढं सगळं करून तुमच्या या धडपडीला यश येतंय, आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय, तर तुम्हाला आता सगळं काही पत्रिकेच्या भरोश्यावरती सोडायचंय. आणि एक गोष्ट खरं खरं सांगायची, धनंजयने जेव्हा माझ्यावरची गोळी स्वतःवर झेलली होती तेव्हा बघितली होतीस पत्रिका का मुहूर्त? सांग ना, तुम्ही सगळेजण आता त्यांना थांबवताय. जेव्हा माझ्यावरची गोळी त्यांनी स्वतःवर झेलली तेव्हा का नाही थांबवलं त्यांना? नाही, बरोबर. मला असं वाटतंय या सगळ्यात ना धनंजयची चूक आहे. माझ्यावर एवढं जीवापाड प्रेम केलं हे चूक. सावीला स्वतःच्या मुलीसारखं जपलं हे चूक. माझ्या घरच्यांना स्वतःचं कुटुंब मानलं हे चूक. आणि सगळ्यात मोठं म्हणजे माझा जीव वाचवला हे चूक. अरे चुकलो का आम्ही? घाबरलो होतो का धनंजय?